नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका अशा लर्निंग पाथबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव ऐकूनच अनेकांना थोडं दडपण येतं. AZ305 डिझाइन इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन्स. हो, नावापुढे ॲडव्हान्स्ड लिहिलेलं आहे आणि अट म्हणून आधीचा अनुभव हवा असंही सांगितलंय. बरोबर. पण आपण आज याची चिंता करणार नाही. आपण असं समजूया की आपण एक मोठं डिजिटल शहर वसवतोय आणि हा लर्निंग पाथ त्याचं मास्टर प्लॅन आहे. ही कल्पना मला खूप आवडली. आपला उद्देश एकदम सोपा आहे. या प्लॅनमधल्या प्रत्येक गोष्टीला इतकं सोपं करायचं की ऐकणाऱ्याला वाटेल, अरे हे तर मलाही जमेल. आणि ही शक्य आहे, कारण या शहराचा जो मुख्य नियोजक असतो त्यालाच तर सोल्युशन आर्किटेक्ट म्हणतात. अच्छा, म्हणजे हेच ते भारीतलं नाव. हो, पण काम अगदी शहर नियोजकासारखंच आहे. कोणत्या इमारती म्हणजे ॲप्स कुठे बांधायच्या, त्यांना जोडणारे रस्ते म्हणजे नेटवर्क. अगदी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या शहराला सुरक्षित कसं ठेवायचं. गंमत म्हणजे AZ305 चे जे 4 मॉड्यूल्स आहेत ते याच शहराच्या उभारणीचे 4 महत्त्वाचे टप्पे आहेत. उत्तम. चला तर मग एकदम पायाभरणीपासून सुरुवात करूया. पहिला टप्पा, डिझाइन अ ॲझ्युअर कॉम्प्यूट सोल्युशन. बरोबर. आता हा कॉम्प्यूट शब्द ऐकूनच थोडं जड वाटतं. हो, वाटू शकतो. पण याला सोपं कसं करता येईल, म्हणजे ही काय आहे नक्की. कॉम्प्यूट म्हणजे सोप्या भाषेत आपल्या डिजिटल शहराला लागणारी पॉवर किंवा ऊर्जा. ओके. जशी इमारतींमध्ये वीज लागते तशी. अगदी. ॲप्स चालवण्यासाठी जी ताकद लागते ती म्हणजे कॉम्प्यूट. आणि ॲझ्युर आपल्याला यासाठी वेगवेगळे इंजिन्स देतं. पहिलं आणि सगळ्यात प्रसिद्ध आहे व्हर्च्युअल मशीन्स, VMs. हो, व्हर्च्युअल मशीन म्हणजे स्वतःची गाडी खरेदी करण्यासारखं आहे. अच्छा. गाडी तुमची, नियंत्रण तुमचं. तुम्हाला हवं तसं मॉडिफाय करा, हवे ते स्टिकर्स लावा. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमपासून प्रत्येक सॉफ्टवेअरवर तुमचं पूर्ण नियंत्रण असतं. पण मग गाडी घेतली की जबाबदारी आलीच. बरोबर. तिची देखभाल, पेट्रोलचा खर्च म्हणजे रिसोर्सेसचा खर्च, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची सुरक्षितता, हे सगळं तुम्हाला बघावं लागतं. एक मिनिट, पण इथे एक प्रश्न येतो. जर गाडी सांभाळणं इतकं किचकट असेल तर मग कोणी स्वतःची गाडी का घेईल? यापेक्षा सोपा मार्ग नाही का? म्हणजे बऱ्याच लोकांना फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं. गाडी कशी चालते याच्याशी त्यांना देणं घेणं नसतं. अगदी बरोबर प्रश्न विचारला. आणि म्हणूनच ॲझ्युर आपल्याला दुसरा पर्याय देतं, ॲप सर्व्हिस. जे ओला किंवा उबर बुक करण्यासारखं आहे. परफेक्ट. तुम्हाला फक्त कुठे जायचं आहे, म्हणजे तुमचं ॲप काय आहे हे सांगायचं. गाडी कोणती, ड्रायव्हर कोण, पेट्रोल आहे की नाही याचं काहीच टेन्शन नाही. काहीच नाही. याला तांत्रिक भाषेत प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस किंवा पास म्हणतात. स्टार्टअपसाठी हा पर्याय खूप चांगला आहे. कारण त्यांना पायाभूत सुविधांमध्ये वेळ घालवायचा नसतो. साठी उबर आहे. पण समजा मला एकाच वेळी शेकडो लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवायचं आहे, जसं एखाद्या मोठ्या कंपनीचं काम असतं, तेव्हा एक टॅक्सी पुरणार नाही. मग काय? तेव्हा आपल्याला लागतो बसेसचा एक मोठा ताफा. आणि त्याचं मॅनेजमेंट. हो, आणि ते मॅनेजमेंट करणारी एक हुशार सिस्टम. इथेच कंटेनर्स आणि ॲझ्युर क्युबरनेटिस सर्व्हिस म्हणजेच AKS उपयोगी पडतं. ओके. कंटेनर म्हणजे एक छोटी स्वयंपूर्ण बस, ज्यात प्रवासी म्हणजे तुमचा कोड आणि त्यांच्या प्रवासासाठी लागणारं सगळं सामान म्हणजे त्याच्या डिपेंडन्सीज एकत्र पॅक केलेलं असतं. आणि AKS म्हणजे काय? तर या हजारो बसेस कोणत्या मार्गावर धावतील, गर्दीनुसार फेऱ्या कशा वाढवायच्या आणि एखादी बस बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था कशी करायची, हे सगळं आपोआप सांभाळणारी एक ऑटोमॅटिक ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम. वाह! म्हणजे मायक्रो सर्व्हिसेस सारख्या मोठ्या ॲप्लिकेशनसाठी हे वरदान आहे. अगदी. आणि यात अजून एक फंक्शन्स नावाचा प्रकार मी ऐकलाय. तो काय आहे? हो, नक्कीच. ॲझ्युर फंक्शन्स म्हणजे शेअरिंगवाली इलेक्ट्रिक स्कूटर. इलेक्ट्रिक स्कूटर. हो, तुम्हाला फक्त दुकानात जाऊन दूध आणायचंय. त्यासाठी तुम्ही गाडी किंवा टॅक्सी बुक करणार नाही, बरोबर ना? नाही, अजिबात नाही. तुम्ही स्कूटर घ्याल, तुमचं काम कराल आणि परत आणून ठेवाल. तुम्ही फक्त वापरलेल्या वेळेचेच पैसे द्याल. फंक्शन्स तसंच काम करतात. अच्छा, म्हणजे छोट्या कामांसाठी. हो, जेव्हा एखादं छोटं काम, जसं की युजरने फोटो अपलोड केल्यावर त्याची साईज कमी करणे, असं काही करायचं असेल, तेव्हाच हे फंक्शन चालू होतं, काम करतं आणि बंद होतं. याला सर्व्हरलेस कॉम्प्युटिंग म्हणतात. आणि यामुळे खर्चात प्रचंड बचत होत असणार. खूप जास्त. तर बघा, पहिलं मॉड्यूल आपल्याला फक्त पर्याय देत नाही, तर कोणत्या परिस्थितीत कोणता पर्याय व्यवसायासाठी फायदेशीर आहे हे ओळखायला शिकवतं. ठीक आहे, म्हणजे आपण आपल्या गरजेनुसार कोणतं वाहन वापरायचं हे ठरवलं.
पण वाहन असून काय उपयोग जर आपल्याला कुठे जायचंय त्या इमारतीचा नकाशाच तयार नसेल? बरोबर. म्हणजे ॲप्सच्या जगातही आधी ब्लूप्रिंट तयार करावी लागत असेल नाही का? इथेच दुसरा मॉड्यूल येतो का? अगदी अचूक मुद्दा. दुसरा मॉड्यूल आहे डिझाईन अँड ॲप्लिकेशन आर्किटेक्चर. इमारतींची अंतर्गत रचना. हो, आपल्या डिजिटल शहरातल्या इमारतींची अंतर्गत रचना कशी असेल हे ठरवणं. एक चांगली इमारत फक्त बाहेरून सुंदर असून चालत नाही. आतल्या खोल्यांची रचना, हवा खेळती राहण्याची सोय, हे सगळं महत्त्वाचं असतं. ॲपच्या बाबतीतही तसंच आहे. अगदी. त्याचे वेगवेगळे भाग एकमेकांशी कसे बोलतात हे खूप महत्त्वाचं आहे. यात दोन मुख्य संकल्पना आहेत, मेसेजिंग आणि इव्हेंट्स. मेसेजिंग आणि इव्हेंट्स ऐकायला तर सारखंच वाटतं. यात नेमका फरक काय आहे? यात एक सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक आहे. मेसेजिंग म्हणजे समजा ऑफिसमधल्या एका सहकार्याने दुसऱ्याला थेट एक चिठ्ठी पाठवली, ओके. ज्यात लिहिलंय की हे काम कर. ही चिठ्ठी फक्त त्या दुसऱ्या व्यक्तीसाठीच आहे आणि त्यात एक स्पष्ट आज्ञा आहे. ॲज्युअरमध्ये हे काम ॲज्युअर सर्व्हिस बससारख्या सेवा करतात. आणि इव्हेंट? इव्हेंट म्हणजे ऑफिसच्या कॉमन नोटीस बोर्डवर एक सूचना लावली आहे की आज संध्याकाळी 5 वाजता मीटिंग आहे. अच्छा, ही सूचना सर्वांसाठी आहे. बरोबर. ज्याला ती लागू होते तो त्यानुसार कृती करेल. इथे कोणतीही थेट आज्ञा नाही, फक्त एक घटना घडल्याची माहिती दिली आहे. ॲज्युअरमध्ये हे काम इव्हेंट ग्रीड करतं. म्हणजे चांगल्या आर्किटेक्चरमध्ये कधी थेट आज्ञा द्यायची आणि कधी फक्त सूचना द्यायची हे ठरवावं लागतं. अगदी. हे खूपच मनोरंजक आहे. पण अनेकदा ॲप्स वापरताना ती खूप हळू चालतात. म्हणजे बटण दाबल्यावर प्रतिसाद यायला खूप वेळ लागतो. यावर काही उपाय असतो का या आर्किटेक्चरमध्ये? नक्कीच असतो. आणि त्यासाठी वापरली जाणारी संकल्पना आहे कॅशिंग. कॅशिंग? याची तुलना मी घरातल्या फ्रीजशी करतो. फ्रीज? हो. आपल्याला प्रत्येक वेळी पाणी प्यायचं झाल्यास आपण विहिरीवर जात नाही, बरोबर ना? नाही, आपण फ्रीज उघडतो. आहे की नाही? कॅशिंग म्हणजे हाच फ्रीज. जी माहिती ॲपला वारंवार लागते ती प्रत्येक वेळी मुख्य डेटाबेस नावाच्या दूरच्या विहिरीवरून आणण्याऐवजी ॲज्युअर कॅश फॉर रेडिस सारख्या जवळच्या फ्रीजमध्ये साठवून ठेवली जाते. ज्यामुळे ॲप प्रचंड वेगाने काम करतं. अगदी. आणि वापरकर्त्याचा अनुभव सुधारतो. आणि मग येतो एक महत्त्वाचा भाग, API इंटिग्रेशन. API म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. बरोबर. पण सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक दुभाषक म्हणजे ट्रान्सलेटर आहे. ट्रान्सलेटर? हो. समजा तुमचं फूड डिलिव्हरी ॲप आहे जे मराठीत बोलतं आणि गुगल मॅप्स आहे जे इंग्लिशीत बोलतं. ओके. या दोघांना एकत्र काम करायचंय. API त्या दोघांमध्ये उभा राहून एकाची भाषा दुसऱ्याला समजून सांगतो. यामुळेच आपलं ॲप आपल्याला डिलिव्हरी बॉय कुठे आहे हे नकाशावर दाखवू शकतं. एक्झॅक्टली. ॲज्युअर API मॅनेजमेंट सारखी सेवा या सगळ्या दुभाषकांवर नियंत्रण ठेवण्याचं आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम करते. थोडक्यात हे मॉड्यूल आपल्याला एक स्मार्ट होम कसं डिझाईन करायचं हे शिकवतं. वाह! म्हणजे आता आपल्या डिजिटल शहरात इंजिन आलं, इमारतींचा नकाशाही तयार झाला. आता या इमारतींना एकमेकांशी जोडायला हवं. हो. त्यासाठी लागतील रस्ते, पूल आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था. आणि इथेच येतं आपलं तिसरं मॉड्यूल, डिझाईन नेटवर्क सोल्युशन्स. हो. मला वाटतं हा भाग शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचा असणार. अगदी बरोबर. नेटवर्क म्हणजे शहराची रक्तवाहिनी आणि सुरक्षा कवच दोन्ही आहे. अच्छा. यातला पहिला महत्त्वाचा भाग आहे ऑन प्रिमाइसेस कनेक्टिव्हिटी. समजा तुमचं जुनं ऑफिस शहराचा बाहेर आहे, जिथे तुमचे काही जुने सर्व्हर आहेत. ठीक आहे. त्या ऑफिसला या नवीन ॲज्युअर शहराच्या हायवेशी सुरक्षितपणे कसं जोडायचं हे इथे ठरवलं जातं. यासाठी ॲज्युअर VPN गेटवे सारखा सुरक्षित बोगदा किंवा एक्सप्रेस रूट सारखा खाजगी हायवे वापरला जातो. अगदी. आणि एकदा शहरात हायवे आला की वाहतुकीची गर्दी होणारच. डिजिटल जगातही ट्रॅफिक जाम होतो का? म्हणजे वेबसाईट क्रॅश होणे वगैरे? हो, नक्कीच होतो. आणि तो टाळण्यासाठी गरज असते ॲप्लिकेशन डिलिव्हरी सेवांची. जसे शहरात ट्रॅफिक सिग्नल्स आणि फ्लायओव्हर असतात. बरोबर. जे एकाच रस्त्यावर जास्त भार येऊ देत नाहीत, तसंच काम ॲज्युअर लोड बॅलन्सर आणि ॲप्लिकेशन गेटवे सारख्या सेवा करतात. ते येणाऱ्या युजर्सना वेगवेगळ्या सर्व्हरवर वाटून देतात. हो, जेणेकरून कोणत्याही एका सर्व्हरवर भार येऊन तो क्रॅश होत नाही. पण रस्ते बांधून झाले आणि वाहतूक सुरळीत झाली तरी सगळ्यात मोठी जबाबदारी येते ती सुरक्षतेची. हो, म्हणजे शहराच्या सीमेवर आणि प्रत्येक महत्त्वाच्या चौकात सुरक्षा रक्षक हवेतच. अगदी तसंच. आणि त्यासाठी आहे ॲप्लिकेशन प्रोटेक्शन. ओके. ॲज्युअर फायरवॉल म्हणजे शहराच्या वेशीवर बसलेला एक हुशार सुरक्षा रक्षक.
जो आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी करतो. हो, आणि धोकादायक वाटल्यास तिला तिथेच रोखतो. याशिवाय डीडॉस प्रोटेक्शन सारखी सेवा आहे, जी एखाद्या हल्लेखोराने एकाच वेळी हजारो निरुपयोगी गाड्या पाठवून शहराचा ट्रॅफिक जाम करण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडते. आजच्या जगात तुमची माहिती ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. खरं आहे, हे मॉड्यूल केवळ रस्ते कसे बांधायचे हेच नाही शिकवत, तर त्या रस्त्यांवर सुरक्षित प्रवास कसा होईल हे देखील शिकवतं. खरंच हे खूप महत्वाचं आहे. चला, आता आपलं नवीन डिजिटल शहर जवळजवळ तयार आहे. इमारती उभ्या आहेत, रस्ते तयार आहेत, सुरक्षा व्यवस्था चोख आहे. पण एक मोठी अडचण आहे. आपलं सगळं सामान म्हणजे आपला डेटा आणि आपले ॲप्स अजूनही जुन्या घरातच आहेत. बरोबर. हे सगळं नव्या चकचकीत शहरात आणायचं कसं? मला वाटतं घर बदलणं हे सगळ्यात तणावाचं काम असतं. तुम्ही बरोबर ओळखलत. आणि म्हणूनच या कामासाठी एक संपूर्ण मॉड्यूल आहे, चौथं आणि शेवटचं, डिझाइन मायग्रेशन्स. मायग्रेशन. हो, मायग्रेशन म्हणजे हेच, जुन्या घरातून नव्या घरात सामान शिफ्ट करण्याची प्रक्रिया. आणि तुम्ही म्हणालात तसं, हे जर नियोजन करून केलं नाही तर खूप तणावाचं ठरू शकतं. यातली पहिली पायरी काय असते? पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे वर्कलोडचे मूल्यांकन करणे. म्हणजे शिफ्टिंग करण्यापूर्वी आपण जशी घरातल्या सगळ्या वस्तूंची यादी करतो, कोणती वस्तू नाजूक आहे, कोणती जड आहे, काय फेकून द्यायचं आहे, अगदी तसंच इथे आपल्याकडे कोणते ॲप्स आणि कोणता डेटा आहे याचं मूल्यांकन केलं जातं. यादी तयार झाली की पुढचा प्रश्न येतो, सामान न्यायचा कशात? छोटा टेम्पो बोलवायचा की मोठा ट्रकची गरज आहे? बरोबर. इथे आपण मायग्रेशन टूल निवडतो. Azure आपल्याला Azure मायग्रेट नावाचं एक खूप शक्तिशाली टूल देतं. हे म्हणजे प्रोफेशनल पॅकर्स अँड मूव्हर्स कंपनीसारखं आहे. अगदी. ते तुमच्या जुन्या घराची पाहणी करतं, सामानाची यादी बनवतं आणि नव्या घरात ते कसं आणि कुठे ठेवायचं याचं नियोजन करून देतं. आणि मग प्रत्यक्ष शिफ्टिंग? हो, मग येते प्रत्यक्ष शिफ्टिंगची वेळ, म्हणजे डेटाबेस आणि डेटा मायग्रेट करणे. घरात शिफ्ट होताना आपण जशी काचेची भांडी आणि नाजूक वस्तू एका बॉक्समध्ये काळजीपूर्वक पॅक करतो, तसंच इथेही महत्वाचा डेटाबेस वेगळ्या पद्धतीने आणि फाईल्ससारखा मोठा डेटा वेगळ्या पद्धतीने मायग्रेट केला जातो. बरोबर. पण या सगळ्या प्रक्रियेत काहीतरी चुकायची शक्यता असतेच ना? म्हणजे एखादी महत्वाची वस्तू मागे राहिली किंवा नव्या घरात गेल्यावर सापडलीच नाही, असं होऊ शकतं का? होऊ शकतं. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रक्रियेत नियोजनाला पर्याय नाही. मायक्रोसॉफ्टने यासाठी एक क्लाउड अडॉप्शन फ्रेमवर्क म्हणजे CAF दिला आहे. अच्छा, चेकलिस्ट सारखं. हो, हे म्हणजे प्रोफेशनल मूव्हर्सनी दिलेली एक चेकलिस्टच आहे. मला आठवतंय, एका प्रोजेक्टमध्ये आम्ही ह्या चेकलिस्टकडे थोडं दुर्लक्ष केलं होतं आणि काय झालं? मायग्रेशनच्या दिवशी लक्षात आलं की एक जुना पण अत्यंत महत्त्वाचा डेटाबेस आम्ही विचारतच घेतला नव्हता. त्या दिवशी जी धावपळ झाली, त्यानंतर मी ह्या फ्रेमवर्कशिवाय कोणताही मायग्रेशन प्लॅन करत नाही. म्हणजे मायग्रेशन म्हणजे फक्त कॉपी पेस्ट नाही? अजिबात नाही. तर आपलं सगळं सामान नव्या घरात म्हणजे क्लाउडमध्ये व्यवस्थित लागेल आणि पूर्वीपेक्षा जास्त चांगलं काम करेल याची खात्री करणं आहे. हे मॉड्यूल आपल्याला एक यशस्वी गृहप्रवेश कसा करायचा हे शिकवतं. तर आज आपण AZ305 नावाच्या या भव्य डिजिटल शहराची एक सविस्तर सफर केली. आपण 4ही महत्त्वाचे टप्पे पाहिले. हो, पहिलं, आपल्या कामासाठी योग्य इंजिन म्हणजे कम्प्यूट निवडणे. दुसरं, आपल्या ॲप्स नावाच्या इमारतीची मजबूत आणि स्मार्ट रचना म्हणजे ॲप्लिकेशन आर्किटेक्चर करणे. तिसरं, या इमारतींना जोडणारे सुरक्षित रस्ते म्हणजे नेटवर्क बांधणे. नव्या घरात व्यवस्थित शिफ्ट होणे म्हणजे मायग्रेशन होणे. जरी हे सगळं ऐकायला खूप तांत्रिक वाटत असलं तरी आपण पाहिलं की प्रत्येक संकल्पना आपल्या दैनंदिन जीवनातील उदाहरणांशी जोडलेली आहे. आणि या चर्चेच्या शेवटी मी एक विचार सर्वांसाठी सोडून जाऊ इच्छितो. बोला. हा लर्निंग पाथ आपल्याला कोणतीही गोष्ट कशी तयार करायची याचं तंत्रज्ञान शिकवतो. VM कसा बनवायचा किंवा नेटवर्क कसं सुरक्षित करायचं. बरोबर. पण एक उत्तम आर्किटेक्ट नेहमी एक पुढचा आणि अधिक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. आपण हे का तयार करत आहोत? आपण हे अशाच प्रकारे का तयार करत आहोत, दुसऱ्या प्रकारे का नाही? आपण हे करून वापरकर्त्याची किंवा व्यवसायाची नेमकी कोणती समस्या सोडवत आहोत? कसेच्या पलीकडे जाऊन काचा विचार करणे. अगदी. जेव्हा आपण या कसेच्या पलीकडे जाऊन काचा विचार करायला लागतो, तेव्हा आपण केवळ एक तंत्रज्ञ राहत नाही, तर एक खरा सोल्युशन आर्किटेक्ट बनतो. तंत्रज्ञानाच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावणे हेच या प्रवासाचे अंतिम ध्येय आहे.